फक्त 10 मिनिटं. आम्ही नुकतेच या घरातून उठून शेजारच्या घरात येऊन बसलेलो होतो. शिफ्ट झालो होतो म्हणून आवरावर सुरू होती. तेच बाहेरून मोठा आवाज आला आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. घटना अशी की आमचं कोहिनूर अपार्टमेंट पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे खाली कोसळलं आणि क्षणात आमचं हृदय पिळवटून गेलं. मंडळी, महाराष्ट्राची वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी शहरात पुन्हा एकदा एक काळजाचा ठोका चुकवणारी आणि डोळ्यात पाणी आणणारी भयानक घटना घडली आहे. भिवंडीतल्या नारपोली भागातल्या गंगारामवाडी इथं कोहिनूर अपार्टमेंट ही 4 मजली इमारत गुरुवारी रात्री 11:30 वाजताच्या सुमारास कोसळली आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. आणि याच भीषण दुर्घटनेत निष्पाप 8 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यासोबत अनेक जण गंभीर जखमी झाले तर काही जण ढिगाऱ्याखाली दाबले गेले. त्यामुळे संपूर्ण परिसर हळहळून गेलाय. मंडळी, ही घटना नेमकी काय घडली, याच घटनेतल्या एका कुटुंबाची पिळवटून टाकणारी कहाणी काय आहे, त्यानंतर सरकारने काय पावलं उचलली, हेच जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, या संपूर्ण घटनेची पार्श्वभूमी पाहिली तर दुर्घटना केवळ नैसर्गिक कोप नव्हती, तर माणसाचा निष्काळजीपणा आणि धोकादायक बांधकामाचा एक भयंकर परिणाम होता. कोहिनूर अपार्टमेंट ही इमारत साधारणपणे 2007च्या सुमारास बांधण्यात आलेली होती. या इमारतीमध्ये 2 विंग होत्या आणि एकूण 30 पेक्षा जास्त खोल्या होत्या. इमारतीचं बांधकाम सुरुवातीपासूनच अत्यंत निकृष्ट दर्जाचं आणि कमकुवत असल्यामुळे गेल्या काही वर्षात इमारतीची दुरवस्था झालेली होती. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेने या इमारतीची पाहणी करून तिला अति धोकादायक घोषित केलं होतं आणि तिथं राहणाऱ्या लोकांना बिल्डिंग रिकामी करण्याबाबत नोटीस सुद्धा बजावली होती. मात्र गुरुवारी सायंकाळच्या सुमारास या इमारतीच्या एका विंग मधील तळमजल्यावरचा पिलर नादुरुस्त झाल्यानं त्या पिलरच्या दुरुस्तीचं काम घाईघाईने सुरू करण्यात आलेलं होतं. याच तळमजल्यावरच्या पिलरची चुकीच्या पद्धतीने आणि विना सुरक्षा दुरुस्ती सुरू असतानाच सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास इमारतीच्या भिंतींना आणि पिलरला मोठे तडे जायला सुरुवात झाली आणि जसा वेळ पुढे सरकत गेला तसा बिल्डिंगवरचा ताण वाढत गेला आणि रात्री 8 वाजताच्या सुमारास ही 4 मजली इमारत एका बाजूला स्पष्टपणे झुकू लागली. ही परिस्थिती अत्यंत गंभीर आणि चिंताजनक होत असल्याचं लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेच्या आपत्कालीन कक्षाला माहिती दिली. त्यानंतर पालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक 4चे सहाय्यक आयुक्त अरविंद घोगरे आणि त्यांचं पथक पोलीस कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल झालं. त्यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून तात्काळ बिल्डिंग मधल्या लोकांना बाहेर काढायला सुरुवात केली आणि बहुतांश खोल्या रिकाम्या करून जवळपास 30 ते 40 नागरिकांना सुरक्षित बाहेर काढलं. प्रशासनाच्या या तत्परतेमुळे एक अतिशय मोठी जीवितहानी टळली. तरीही काळ पुढे मोठा गाला घालणार होता. ही बिल्डिंग रिकामी करण्यात आल्यानंतर बहुतांश कुटुंबांनी आपल्या जीवाच्या भीतीने शेजारच्या चाळींमध्ये किंवा शेजाऱ्यांच्या घरात तात्पुरता आसरा घेतलेला होता. त्यानंतर या घटनेत हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट एका कुटुंबासोबत घडली. बिल्डिंग झुकू लागल्यानं आणि पालिकेनं बाहेर पडण्याचे आदेश दिल्यानं हे संपूर्ण कुटुंब घरातल्या लहान मुलांना आणि वयस्कर माणसांना घेऊन शेजारच्या चाळीतल्या घरात शिफ्ट झालं. जीव वाचल्याचा आणि सुरक्षित ठिकाणी पोहोचल्याचा सुटकेचा निश्वास ते टाकतच होते. तेच आपल्या राहत्या घरात रोजच्या व्यवहारातली महत्वाची कागदपत्र, सोनं नाणं, पैशांची पाकिटं आणि काही महत्वाचं सामान मागं राहिल्याचं त्यांच्या लक्षात आलं. बिल्डिंग अजून पूर्णपणे पडलेली नाहीये आणि लगेच जाऊन सामान आणता येईल अशा आशेनं त्या कुटुंबातील काही लोक आणि इतर काही नागरिक केवळ 2 मिनिटात सामान बाहेर काढूया या विचारानं पुन्हा इमारतीच्या आत गेले. तर दुसरीकडे तळमजल्यावर पिलर दुरुस्तीचं काम करणारे कामगार आणि काही लोक तिथेच उपस्थित होते. ते कुटुंब आणि शेजारी बाहेर उभं राहून आत गेलेल्या आपल्या माणसांची वाट पाहत होतं. अवघ्या 10 मिनिटांचा काळ लोटला असेल, तोच एक मोठा गडगडाट झाला. संपूर्ण इमारत एका बाजूला कलंडली आणि अवघ्या 5 सेकंदात थेट जमिनीवर कोसळली. शेजारच्या घरात सुरक्षित शिफ्ट झालेल्या कुटुंबाने आणि तिथं जमलेल्या नागरिकांनी आपल्या डोळ्यांसमोर आपल्याच माणसांवर 4 मजली इमारतीचा ढिगारा कोसळताना पाहिला. माझ्या माणसाला वाचवा, माझ्या बाळाला सोडा, अशा भयंकर किंकाळ्यांनी संपूर्ण परिसर हादरून गेला. जे लोक अवघ्या 10 मिनिटांपूर्वी त्यांच्यासोबत बोलत होते, हसत होते, ते सगळे सिमेंट, रेती, विटा आणि लोखंडाच्या ढिगाऱ्याखाली अडकले गेले होते. डोळ्यांदेखत घडलेला हा थरार इतका भयानक होता की बाहेर उभ्या असलेल्या नातेवाईकांचा आणि शेजाऱ्यांचा थरकाप उडाला. अवघ्या 10 मिनिटात 8 निष्पाप लोकांचा जीव गेला
आणि अनेक जण मृत्यूच्या दाढेत फेकले गेले. मंडळी, ही दुर्घटना घडल्याची बातमी समजताच भिवंडी महानगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा, स्थानिक पोलीस आणि अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी धावत्या झाल्या. मात्र घटनास्थळी पोहोचल्यानंतर बचाव यंत्रणेसमोर एक खूप मोठं आव्हान उभं राहिलं. नारपोलीतील गंगारामवाडी परिसर हा अत्यंत गजबजलेला आणि अत्यंत अरुंद गल्लीबोळांचा भाग असल्यानं अग्निशामक दलाच्या मोठ्या गाड्या, क्रेन आणि पोकल्यान यंत्रांना घटनास्थळापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ताच उपलब्ध नव्हता. त्यामुळे वेळेचं भान ओळखून आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचं प्राण वाचवण्यासाठी प्रशासनानं तातडीनं एक कठोर निर्णय घेतला. दुर्घटना झालेल्या बिल्डिंग समोर असलेली एक जुनी रिकामी चाळ जेसीबीच्या सहाय्यानं तोडून पाडण्यात आली आणि बचाव यंत्रणेसाठी मुख्य रस्त्यावरून आत जाण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला. यानंतर ठाणे आणि कल्याण इथून एनडीआरएफ आणि टीडीआरएफच्या तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या. रात्रीच्या भयंकर अंधारात, धुळीच्या लोटात आणि कुठल्याच धोक्याची पर्वा न करता बचाव पथकांनी माणसांची साखळी आणि अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीने ढिगारा उपसायचं काम युद्ध पातळीवर सुरू केलं. ढिगाऱ्याखालून एकामागून एक मृतदेह आणि गंभीर जखमींना बाहेर काढताना बचावकर्त्यांचंही काळीज चर होत होतं. एका दुर्घटनेत एका लहान चिमुकल्या बालकासह महिला आणि पुरुषांचा समावेश असलेल्या एकूण 8 जणांचा अंत झालाय. त्यानंतर ढिगाऱ्याखालून काढण्यात आलेल्या जखमींना तत्काळ जवळच्या स्वर्गीय इंदिरा गांधी डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला तसेच इतर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आलं. त्यासोबतच या बचाव कार्यादरम्यान अनेक थरारक आणि अंगावर काटा आणणाऱ्या गोष्टी समोर आल्या. काही नागरिक ढिगाऱ्याखाली सिमेंटच्या स्लॅबच्या पोकळीत अडकून पडले होते. त्यात बचावलेल्या कोमल गुप्ता नामक एका तरुणीने आपला भयानक अनुभव सांगताना सांगितलं की इमारत कोसळत असताना तिचे आई वडील कसाबसा दरवाजा उघडून बाहेर धावले, परंतु ती स्वतः ढिगाऱ्याखाली अडकली. अंधारात आणि गुदमरणाऱ्या वातावरणात तिने स्वतःची सुटका करून घेण्यासाठी आकांत केला आणि अखेर बचाव पथकाने तिला सुरक्षित बाहेर काढलं. मात्र सर्वांचंच नशीब एवढं बलवत्तर नव्हतं. निष्काळजीपणे सुरू असलेलं दुरुस्तीचं काम आणि बिल्डरचा हलगर्जीपणा यामुळे 8 जणांचा संसार एका क्षणात उद्ध्वस्त झाला. या भीषण दुर्घटनेनंतर राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने कठोर पावलं उचलली आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार महेश चौगुले, पालिका आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्याचा थेट आढावा घेतला. प्रशासनानं या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या वारसांना प्रत्येकी आर्थिक मदत देण्याची आणि जखमींवर शासकीय खर्चानं मोफत उपचार करण्याचे निर्देश दिलेत. त्याचप्रमाणे या दुर्घटनेमुळे बेघर झालेल्या, सर्वस्व गमावलेल्या पीडित कुटुंबांसाठी तात्पुरत्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था जवळच असलेल्या समाज मंदिर आणि स्थानिक महानगरपालिकेच्या शाळांमध्ये करण्यात आली आहे. त्यानंतर प्रशासनानं या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेत दोषींवर कायदेशीर बडगा उगारायला सुरुवात केली आहे. बिल्डिंगचं निकृष्ट बांधकाम करणारे बिल्डर, घरमालक आणि पालिका प्रशासनाची नोटीस असूनही निष्काळजीपणे धोकादायक स्थितीत पिलरचं काम करून घेणाऱ्या जबाबदार घटकांवर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याशिवाय भिवंडी शहरात ठिकठिकाणी पसरलेल्या शेकडो अति धोकादायक आणि अनधिकृत बिल्डिंगचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. पालिकेने संपूर्ण शहरातल्या अशा सगळ्या धोकादायक इमारतींचं ऑडिट करून तात्काळ वीज आणि पाणी पुरवठा खंडित करण्याचे आणि तिथल्या नागरिकांना बळजबरीने सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश जारी केलेत. अवघ्या 10 मिनिटांपूर्वी जे कुटुंब एकत्र बसून उद्याच्या स्वप्नांची चर्चा करत होतं, त्यांचं ते स्वप्न आणि आयुष्य सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली कायमचं दफन झालं. शेजारच्या घरात शिफ्ट होऊनही केवळ सामानाच्या आशेनं पुन्हा आत गेलेल्या आपल्या प्रियजनांना डोळ्यांदेखत गमावणाऱ्या त्या कुटुंबाचे अश्रू आणि आक्रोश आज संपूर्ण भिवंडी शहराचं काळीज पिवटून टाकतोय. बाकी मंडळी, या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष बाहेरच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.